श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर सध्या खूप दिवस झाले हिरवे मटर याचा सीझन चालू आहे. तर आपण आज बनवणार आहोत मस्त अशी हिरव्या मटरची आमटी, म्हणजेच वाटाण्याच्या जे सोले असतात वाटाण्याची त्याची आमटी. चला तर मग सुरू करूत रेसिपीला. तर एका कढईमध्ये मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि 4-5 मिरच्या, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हे 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. असं तर तुम्ही बघू शकता याचा मी कच्चेपणा घालवलेला आहे. आता हे थंड करून घेतलेलं आहे आणि हे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर आपल्याला हे मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात. जिरा मोहरी तडतडली की आपण यामध्ये हिरवे वाटाणे वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि हे तेलामध्ये चांगलं असं परतून घेऊयात. परत तर आता आपण यामध्ये मसाले टाकूयात. तर आता आपण यामध्ये आपले मसाले टाकून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. तर इथे मी जास्त मसाले काही टाकलेले नाही आहेत. तर मी इथे हळद, मीठ आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि हिरवी मिरची मी जास्त टाकलेली आहे, त्यामुळे मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे कसं आमटीला एकदम छान असा ग्रीन कलर येतो. त्यामुळे मी हिरव्या मिरचीचीच आमटी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण यामध्ये हे मसाले छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही थोडंसं अजून पाणी टाकू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कोणाला जाडसर हवी असेल तर जाडसर ठेवू शकता किंवा थोडंसं पाणी टाकून ही थोडीशी पातळपट करू शकता. तर मी इतपत प्रमाणात ही ठेवली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ही छान उकळी काढून घ्यायची आहे आणि छान आपली अशी ही हिरव्या वाटाण्याची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाकरीसोबत, चपाती, भात याच्यासोबत खाऊ शकता. तर मस्त आपली अशी ही आमटी तयार झालेली आहे अगदी कमी वेळात. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.